स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित व लिव्ह फिट पुरस्कृत ग्रीनथॉन मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती। सदर स्पर्धा महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन MAA आणि ठाणे जिल्हा अमेच्योर ॲथलेटिक्स असोसिएशन TDAAA यांच्या मान्यतेनुसार घेण्यात आली आहे। या स्पर्धेत नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या 2300 धावपटूंनी सहभाग घेतला होता। शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील धावपटूंनी जागतिक तापमान वाढीसाठी जनजागृती करण्यासाठी धाव घेतली। या कार्यक्रमाचे घोषवाक्य होते ईच वन प्लांट वन आणि रन फॉर अ ग्रीनर टुमॉरो। या उपक्रमाअंतर्गत आयोजकांकडून धावपटूंच्या संख्येइतकी झाडे लावण्यात येणार असून यामुळे जागतिक तापमान वाढीचे दुष्परिणाम कमी करून आपली पृथ्वी अधिक हिरवीगार करण्याचा उद्देश आहे। हा कार्यक्रम खालील 3 प्रकारात आयोजित करण्यात आला होता। टाइम रन 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर तसेच शालेय विद्यार्थी व नवशिक्यांसाठी 3 किलोमीटरचा जॉय रन स्पर्धा घेण्यात आली। सर्व सहभागी धावपटूंना टी शर्ट, फिनिशिंग मेडल, गुडी बॅग, ई प्रमाणपत्र आणि पौष्टिक नाश्ता देण्यात आला। प्रत्येक गटातील विजेत्यांना ASA ग्रीनथॉन ट्रॉफी व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 5 वाजता झुंबा वॉर्मअप सत्राने झाली आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता झाली। या समारंभास पुढील मान्यवर उपस्थित होते: ऑलिम्पियन व मानद ASA सदस्य सौ सुमा शिरूर, सायबर क्राईम ACP श्री प्रदीप टिडार, प्रादेशिक व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा नवी मुंबई विभागाचे श्री मनीष सिन्हा, CEO ऑफ KDA हॉस्पिटल डॉक्टर शशिकांत पवार, इंडसइंड बँकचे झोनल हेड श्री सौरभ मुजुमदार, इंडियन बँकचे RAC प्रमुख सौ भुवनेश्वरी गणेशन, इंडियन बँकच्या RAC प्रमुख सौ भुवनेश्वरी गणेशन, बंधन बँकचे प्रादेशिक प्रमुख श्री अनिकेत बोडस, बंबईया विज्ञापनच्या सौ वर्षा मेहता यासोबतच ऐरोलीतील विविध शाळांचे प्राचार्य तसेच कार्यक्रमाचे प्रायोजक व भागीदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते। सर्व सहभागी धावपटूंनी उत्तम आयोजनाबद्दल व्यवस्थापन समिती व आयोजन समितीचे विशेष कौतुक केले। पुरेशा जलपान केंद्रांसह वैद्यकीय मदत, उत्साह वाढविणारे चीअर लीडर्स तसेच सेक्टर 2 ऐरोली येथील चार्टर्ड स्कूल इंग्लिश मीडियमचा शालेय बँड व लेझिम पथक यामुळे धावण्याचा मार्ग अतिशय सुरळीत व उत्साही होता। झिनिथ इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पर्यावरण विषयक उत्कृष्ट नृत्य नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। मी डॉक्टर संजय डोके, फाउंडर प्रेसिडेंट ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन। गेल्या 25 वर्षांमध्ये ही संस्था कार्यरत आहे। गेल्या 5 मॅरेथॉन्स मध्ये आम्हाला जो या वर्षीचा रिस्पॉन्स मिळालाय, आज जबरदस्त रिस्पॉन्स आहे, जबरदस्त उत्साह आहे। ऐरोली शहरामध्ये हेल्दी, वेल्दी आणि ग्रीन इंडिया, जसं पूर्ण देशभरामध्ये लोक स्वस्थ राहिली पाहिजे आणि सगळीकडे हिरवळ असली पाहिजे, या उद्देशाने जो ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनने हा उपक्रम चालू केलाय, याला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या वर्षी मिळाला की जरा 2500 ते 3000 पार्टिसिपंट्स यावेळेस आम्ही एकत्र आणले। जे लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये जोश होता आणि बायकांमध्ये खास करून जास्त जोश आढळला आणि जेणेकरून की आम्ही लोकांपर्यंत ही भावना पोहोचू शकलो की तुम्ही जर तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेतली तर आम्ही तुमच्या माध्यमातून प्रत्येकाच्या एका पार्टिसिपंट पर ईच वन प्लांट वन अशा प्रमाणे वृक्षारोपण करणार आहोत आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही हे करतोच आहोत। तर आम्हाला या उपक्रमातनं जास्त जोश आणि जोमाने पुढच्या वर्षी करता येईल यासाठी मी सर्व ऐरोलीकरांचे, आजूबाजूच्या शहरातले मुलुंड, ठाणे आणि घनसोली, कोपरखैरणे आजूबाजूच्या सगळ्या शहरांनी जी आम्हाला मदत केली त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे। थँक्यू। या ठिकाणी जे दरवर्षी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जो मॅरेथॉनचं आयोजित केलं जातं ते अतिशय सुंदर पद्धतीने केलं जातं आणि याचं नावच आहे ग्रीनथॉन, म्हणजे सर्वत्र झाडं लागले पाहिजे, पर्यावरणाची सुरक्षा चांगल्या पद्धतीने केली पाहिजे हा उद्देश
समोर ठेवून ही मॅरेथॉन अरेंज केली जाते. अतिशय उत्साह असतो स्पर्धकांमध्ये. मी बघतो दरवर्षी, मी गेल्या 5 वर्षापासून मी देखील या ठिकाणी स्वतः पार्टिसिपेट करतो. 10 किलोमीटर यावर्षी देखील मी केलेलं आहे. खूप उत्साह आहे सर्वांमध्ये आणि या निमित्ताने एक फिटनेसची जाणीव सुद्धा लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. त्याबद्दल मी खरोखरच सर्व जे ऐरोली स्पोर्टची जी टीम आहे, डॉक्टर अनार्थे साहेब असेल, त्यांची संपूर्ण टीम आहे, या सर्वांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर असं स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं देखील अभिनंदन करतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी जे लोक, जे पार्टिसिपेंट आलेत, जे स्पर्धक आले, त्यांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. जो जिंकले त्यांचं तर अभिनंदन आहे, परंतु ज्यांनी भाग घेतला त्यांनी देखील पुढच्या स्पर्धेत परत जिंकता यावं किंवा नंबर घेता यावा यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. एक आज ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनने ऑर्गनाईज केलेल्या ग्रीनथॉन साठी मी आलेली आहे आणि इकडचं सगळं वातावरण आणि एन्थुझियाझम बघून मला खूप बरं वाटतंय. कारण खेळासाठी अजूनही आपल्याकडे तेवढं मोटिवेशन जरा कमीच असतं, पण इकडे येऊन मला असं ह्या इनिशिएटिव्ह बद्दल खूपच कौतुक वाटतंय. तर ऑल द बेस्ट. आणि असंच जर आपण इव्हेंट्स ऑर्गनाईज करत राहू तर डेफिनेटली इंडिया एक खूप स्ट्रॉंग स्पोर्टिंग नेशन लवकरच होणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट. मी डॉक्टर हेमंत अनार्थे, ऑनररी जनरल सेक्रेटरी ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन. ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आज ASC ग्रीनथॉन 2025चं आयोजन करण्यात आलं. ही आमची 5वी एडिशन आहे. या इव्हेंटमध्ये जवळजवळ 2300 धावपटू मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि ठाणा डिस्ट्रिक्ट मधून आलेले आहेत. हे एकच मेसेज आम्हाला स्प्रेड करायचा आहे की की सर्वांनी झाडं लावली पाहिजे आणि झाडे जोपासली पाहिजेत. झाडं आजकाल कापली जात आहेत, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे इल इफेक्ट्स आपल्याला दिसून येत आहेत. ते जर आपल्याला त्याच्यावर जर एकच उपाय आहे तो म्हणजे झाडं लावणे. तर या माध्यमातून, या स्पोर्टच्या माध्यमातून आम्ही हे सामाजिक मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आज मी पाहिलं की इतका उत्साह आहे, इतकी एन्थुझियाझम आहे या रनर्स मध्ये की सकाळी 5 वाजल्यापासून लोक इथे आलेले आहेत आणि वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये आमच्या ही स्पर्धा झालेली आहे. एक 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 आणि 3 किलोमीटर. तर मी सर्व पार्टिसिपंटला आम्ही मनपूर्वक आभार देतो. त्याचबरोबर आमचे जे प्रोमोटर्स आहे, लिफिट ऑर्गनायझिंग कमिटी, आमचे मेन स्पॉन्सरर्स, को स्पॉन्सर्स, या सर्वांना मी मनपूर्वक आभार देतो. आणि असंच आम्हाला त्यांनी सहकार्य करत राहावं आणि असंच आम्ही काम पुढे करत राहू समाजासाठी. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. संतोष राणे, चीफ कोऑर्डिनेटर ऑफ ग्रीनथॉन 2025. यावर्षी हे 5वं वर्ष, 5वी एडिशन आपण केलेली आहे आणि यावेळी आम्हाला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळून 2200 धावपटूंनी यावेळी भाग घेतला. प्रत्येक शाळेने याला आमचा सहभाग घेतला. प्रत्येक जे गरजू जे विद्यार्थी होते त्यांना आम्ही मोफत रन करण्यासाठी पण दिलं. यावेळी आम्हाला स्पॉन्सरशिप पण चांगली मिळाली आणि त्यामुळे हा एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला ऐरोलीच्या पूर्ण नागरिकांपासून मिळाला. मुंबई आणि मुंबईच्या उपनगरातून जे धावपटू आले त्यांनीच सगळे पूर्ण प्राइजेस, पारितोषिके त्यांना मिळाली. सगळ्यांचं त्याच्यासाठी अभिनंदन. आमच्या कमिटीने गेले 6 महिने याच्यावर अविरत प्रयत्न करून हे काम करून दाखवलेलं आहे आणि असा हा एक उत्सव ऐरोलीमध्ये फार व्यवस्थित पार पडला आणि सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत आणि शुभेच्छा पण असतीलच. पुढच्या वर्षी आपण परत भेटू डिसेंबर 2026 मध्ये. थँक्यू. माझं नाव समीर मांजरेकर. मी नवी मुंबईत धावतो. गेली 3 वर्ष मी यांच्या रेस पळतोय आणि 3 वर्ष मी ते पोडियम मारलं. यांचं नियोजन एवढं सुंदर असतं की मला पळायची इच्छा नसली तरी पण मी पळतो. कारण गेल्या आठवड्यात 21 किलोमीटर पळालो. माझ्या पायामध्ये क्रॅम्प असताना सुद्धा मी पळालो. कारण ASI मॅरेथॉन एवढी मोठी आहे, नावाजलेले त्यांची जी अरेंजमेंट आहे, त्यांच्या बाकीच्या गोष्टी एवढ्या सुंदर असतात की राहत नाही पळल्याशिवाय. मी यावर्षी सुद्धा फर्स्ट प्राइज मारलेला आहे. काही कारणास्तव मी 10 पळू शकलो नाही. 5 किलोमीटरला मी फर्स्ट प्राइज मारला यावर्षी. त्यांना अतिशय उत्तम आणि सुंदर असतं. त्यांचा ब्रेकफास्ट, त्यांचे रूट्स आणि बाकी सगळी मॅनेजमेंट एकदम व्यवस्थित असते. रस्त्यावरती पण जे व्हॉलेंटियर्स असतात ते फार सुंदर असतात आणि चांगली मदत करतात ते लोकांना. शुक्ला रॉय, मेरा एज 66 रनिंग एंड 55 प्लस एज ग्रुप में मैं सेकेंड है, फर्स्ट रनर अप. हाँ, मेरा फर्स्ट है, पहली बार.
और मुझे अच्छा लगा, अरेंजमेंट बहुत ही बढ़िया, फुल रोड भी बहुत अच्छा, सिंपल रोड एंड मुझे बहुत अच्छा लगा, ऑर्गेनाइजर बहुत अच्छे हैं एंड नेक्स्ट ईयर श्योर आऊंगी। अरेंजमेंट इज वेरी वेरी गुड। क्यों नहीं, हम लोग ऑलमोस्ट 100 मैराथन किया और इन्होंने 80 प्लस मैराथन किया, बट दिस ऑर्गेनाइजेशन I feel we feel this is one of the best also. This organization. Airoli Sports. Yeah, this Airoli Sports Jindabad. आयरोली स्पोर्ट्स जिंदाबाद। जय हो आयरोली स्पोर्ट्स असोसिएशन। हा 5वा वर्ष आहे मॅरेथॉनचा आणि आमचा मॅरेथॉनचा हेतू आहे ग्रीनॉथॉन, ओके, ईच वन प्लांट वन। आणि ह्या वर्षी आमचा 5वा वर्ष आहे आणि ह्यामध्ये चांगले धावपट्टी यावर्षी आलेले आहेत। सर्व जणांनी रजिस्ट्रेशन करून आम्ही 2,500च्या दरम्यान पोहोचलेलो आहे आणि हे वन ऑफ द बेस्ट वाटते। लिव्ह फिट आमचं पूर्ण आउटसोर्स केलं होतं यावर्षी आम्ही आणि लिव्ह फिटनी पूर्ण ऑर्गनाईज केलं होतं। आम्ही आमच्या मॅनेजमेंट कमिटी लिव्ह फिट एकत्र येऊन 3 महिन्यापासून आम्ही याच्यावरती काम केलं आणि आज आम्ही ह्या सक्सेसफुलचं आयोजनचं आम्ही सक्सेसफुल झालं असं आम्हाला वाटते, कारण सर्व 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर मध्ये उत्कृष्ट साथ दिला लोकांनी आणि आपल्या ह्या आयरोली स्पोर्ट्स एकाला सक्सेसफुल करून दिलेलं आहे। यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व ऑर्गनायझर्स, सर्व कमिटी आणि आमच्या इथं पार्टिसिपेंट ज्यांनी केले धावपट्टू डिफरंट वयोगटामध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केले त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि असंच आम्हाला आयरोली स्पोर्ट्सला मदत करा आणि महाराष्ट्र नॅशनल लेवल पर्यंत आपल्या मॅरेथॉनला नेण्यामध्ये सपोर्ट करा। थँक्यू थँक्यू थँक्यू। मोहन सोमवंशी, आयरोली स्पोर्ट कमिटी मेंबर। गेल्या 5 वर्षापासून आम्ही ग्रीनॉथॉनचा हे आयरोली स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आम्ही आयोजित करत असतो आणि गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगला डबल आम्हाला प्रतिसाद मिळालेला आणि याच्या पुढे असाच प्रतिसाद मिळणार आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही जेवढे रजिस्ट्रेशन करतो तेवढेच आम्ही प्लांटेशन आम्ही करतो, ते सर्व आम्ही तेवढेच प्लांटेशन करतो आणि बाकी इतर आम्ही बरेचसे आम्ही काय प्रोग्राम हे अरेंज करतो, त्याला चांगला आम्हाला प्रतिसाद दिला सर्व आयरोलीतल्या सर्व रहिवासी आणि मुंबईमधल्या, ठाण्यामधल्या सर्व रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद।